चळवळीच्या माध्यमातून झालेलं आहे. पण हे सगळं पाहत असताना म्हणजे जसं तुम्ही यात्रेला गेल्यानंतर काही हौशी माणसं असतात, काही गौशी माणसं असतात. म्हणजे हौशे गौशी आणि नवशे हे जसं यात्रेमधनं आपण संबोधित करत असतो, तसंच चळवळीमध्ये सुद्धा काही निस्वार्थी माणसं असतात, काही स्वार्थी माणसं असतात आणि केवळ काही प्रसिद्धी पराडभिमुख काही माणसं असतात. म्हणजे प्रसिद्धीला अतिशय झपाटलेली काही माणसं आपल्याला पाहायला भेटत असतात. आणि अशा स्वार्थी माणसांच्यामुळं, काही भंपक माणसांच्यामुळे या ठिकाणी चळवळीचं वाटोळ कसं होत असतं. अशा चळवळीच्या एकूणच मर्यादांच्या वरती सुद्धा भाष्य करण्याचं काम ही कादंबरी आपल्याला करताना दिसते. म्हणून या चळवळीमध्ये काही भागचंद सारखे काही व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. शशांक धानोरकरांसारखे, सखाराम धानोरकरांसारखे, कांचन थोरात सारख्या अशा काही व्यक्तिरेखा आलेल्या आहेत की अशा भंपक माणसांच्यामुळं चळवळीचं जे झालेलं नुकसान आहे, चळवळीचा झालेला जो काही तोटा आहे, हा तोटा एकूणच या चळवळीसाठी कसा मारक ठरलेला असतो हे दाखवण्याचं काम केलेलं आहे. कारण भागचंद नावाचा जो काही या कादंबरीतला जो एक व्यक्तिरेखा आहे, तर ती व्यक्तिरेखा स्वतःला असं म्हणते की मी चळवळीचा एक पार्ट आहे, मी शेतकरी संघर्ष समितीचा कार्यकर्ता आहे, मी शेतकरी संघर्ष समितीचा मी नेता आहे. आणि ह्यांची जी आंदोलन आहेत, हे आंदोलन सुद्धा अतिशय तकलादी स्वरूपाचे आहेत. कारण ह्या भागचंदांनी कधी कोणत्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही. म्हणजे जिथं त्यांनी कोणत्याही आंदोलनामध्ये एखादी काठी अंगावर घेतलेली नाही. अश्रुधुळांच्या नळकांड्याने कधी त्यांनी आपले डोळे त्यांचे चुरचूर झालेले नाही. अगदी आंदोलनामध्ये कधी लाठीमारामध्ये त्याची पायाची नळी फुटलेली नाही. बेंबीच्या देठापासून कधी त्यांनी घोषणाही दिलेली नाही किंवा एखाद्या आंदोलनामधनं सहभाग नोंदवल्यामुळे त्याला कधी तुरुंगवासही झालेला नाही किंवा शासकीय कामामध्ये अडथळा आल्यामुळे एखादा गुन्हाही त्याच्यावरती नोंदवला गेलेला नाही. म्हणजे निव्वळ कातडी बचाव जे काही धोरण आहे, अशा पद्धतीचं कातडी बचाव धोरण बाळगणारा हा जो भागचंद आहे, हा भागचंद्र मात्र चळवळीच्या नावाखाली एक वेगळ्या पद्धतीच्या करामती करण्याचं काम करत असतो. कारण अशीच जे काही आंदोलन आहे, म्हणजे करणी कवटीसारखं जे काही आंदोलन आहे, तर तो आंदोलन तो करतोय. अगदी म्हणजे कृषी विद्यापीठाने ज्या काही जमिनी घेतलेल्या आहेत, तर त्या जमिनीला योग्य मोबदला न दिल्यामुळं त्यांनी एक आंदोलन केलेलं आहे. तर ते आंदोलन म्हणजे कसं आहे की अमावस्येच्या दिवशी मसणजोगी लोकांना बोलवायचं आणि काही मेलेल्या माणसांच्या कवट्या तिथं आणून त्याच्यावरती मंत्रतंत्र करून अशी म्हणजे एक आंदोलन करून या ठिकाणी इथल्या माध्यमांचं आपल्याकडे लक्ष वेधण्याचं काम करायचं. आणि हे सगळं आंदोलन केल्याच्या नंतर करणी कवटी आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणायचं. अशा पद्धतीचं अतिशय ज्याला आपण असं म्हणूयात की म्हणजे निव्वळ प्रसिद्धीच्या झोकामध्ये झुकलेले जे काही कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते आपल्याला पाहायला भेटत असतात. म्हणजे असे कवटीकरण म्हणजे करणी कवटी आंदोलनाच्या माध्यमातून किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, म्हणजे याच्या पाठीमागचा हेतू त्यांना कदाचित माहिती नाही, पण मात्र अशा आंदोलनाच्या माध्यमातून आपली प्रसिद्धी होते, याच्यामध्ये मात्र त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं आत्मीय सुख झालेलं आपल्याला पाहायला भेटत असतं. किंवा दुसरी गोष्ट, त्यांनी दुसरं एक आंदोलन केलेलं असतं. म्हणजे शेतकऱ्याची कर्जमुक्ती जर करायची जर असेल तर आपण काहीतरी असं चटक भटक काहीतरी आपण आंदोलन केलं पाहिजे. म्हणून शहरामधला सर्वात उंच असणारा जो टावर आहे, तर त्या टावरवरती जाऊन आपण शोले स्टाईल आंदोलन केलं पाहिजे. म्हणजे आपण तुम्ही सगळ्यांनी शोले पिक्चर पाहिलेला असेल. म्हणजे धर्मेंद्र कुमार म्हणजे एखाद्या टाकीवरती जाऊन जसं आंदोलन करतोय, अगदी तशा पद्धतीचा भागचंद आंदोलन करण्याचं काम करतोय आणि माध्यमांचं आपल्याकडे लक्ष वेधण्याचं काम करतोय. पण दुर्दैवानं म्हणजे नामासारखे, राम तांगडेसारखे किंवा कॉम्रेड रुस्तुम सतोदर सारखे अतिशय तळमळीनं आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या म्हणजे कार्यकर्त्यांचं ज्यावेळेस आंदोलन रस्त्याच्या लढ्यामध्ये त्यांची ज्यावेळेस ते रस्त्यावरती लढाई लढत असतात, तर माध्यम मात्र कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक छोटीशी बातमी देताना आपल्याला पाहायला दिसतात. पण अशा पद्धतीच्या भागचंद सारख्या माणसाने शोले स्टाईल आंदोलन केलं किंवा करणी कवटीचं आंदोलन जर केलं तर अगदी पेपरच्या मथळेचे मथळे माध्यमामधून आपल्याला पाहायला भेटत असतात. म्हणून केवळ माध्यमामधून सुद्धा आलेल्या ज्या बातम्या आहेत, त्या बातम्या सुद्धा कशा चटक भटक स्वरूपाच्या बातम्या ते देण्याचं काम करत असतात. आणि अशा बातम्याच्या माध्यमातून किंवा अशा भंपक कार्यकर्त्यांच्या वरती सुद्धा प्रसिद्धीचं प्रसिद्धी कशी दिल्या जात असतात, याचं सुद्धा एक काही वर्णन या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. शेतकरी संघर्ष समितीचे जे नेते असतात, भाऊ महाजन, ह्या भाऊ महाजनची मर्जी राखण्यासाठी, त्या भाऊ महाजनचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी, म्हणजे भाऊ महाजनांना दीर्घ आयुष्य लाभवण्यासाठी ते महामृत्युंजय सारखा जप करण्याचं आंदोलन करत असतात. म्हणजे आपल्या नेत्यांसाठी आपण काहीतरी करत आहोत, त्या नेत्यांच्या विषयी आपल्याला काहीतरी आस्था आहे, आपल्या मनात एक सहानुभूतीची भावना आहे, अशा पद्धतीचं दाखवण्याचं काम करत असतात. पण दुर्दैवानं मात्र भाऊ महाजनसारख्या माणसांना सुद्धा म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या माणसांचा प्रामाणिकपणा तो बाजूला राहत असतात. आणि अशा पद्धतीनं म्हणजे ज्याला चालचुगलपणा आपण म्हणत असतो की म्हणजे चमचेगिरी आपण म्हणत असतो,
अशी चमचेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचं जे काही महामृत्युंजय सारखा जप करण्याचं जे काही अतिशय भंपक स्वरूपाचं जे आंदोलन आहे किंवा कार्यक्रम आहे, तर ते कार्यक्रम मात्र अगदी हे आंदोलनाच्या माध्यमातून भाऊ महाजनांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी अगदी प्रत्येक बसमधनं या ठिकाणी ते काही बॅनर छापण्याचं कसं करत असतात, म्हणजे चिटकवण्याचं काम कसं करत असतात आणि लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधावं, आपल्या नेत्यांचं आपल्याकडे लक्ष वेधावं, अशा पद्धतीच्या काही केवळ प्रसिद्धी पराडभिमुख स्वरूपाची जी काय म्हणजे कृती आहेत, हे कृती भाऊचंद्रसारख्या अशा भंपक काही कार्यकर्त्याच्या माध्यमातून सुद्धा त्या कादंबरीमधून वर्णन आलेलं आहे. शशांक धानोरकर आणि सखाराम धानोरकर सारखी जे काही पात्र आहेत, हे पात्र सुद्धा अगदी याच पद्धतीचं. म्हणजे शशांक धानोरकर हा स्वतःला सांगतो की आम्हाला आमची गुंठाभर जमीन नाही, आमच्या काकाला जमीन नाही, परंतु केवळ आम्हाला भाऊ महाजनच्या संदर्भामध्ये आस्था आहे, अगदी इथल्या शेतकरी चळवळीच्या संदर्भामध्ये आस्था आहे आणि ही सगळी आस्था बघून आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय. म्हणजे आमच्याकडे शेत नाही, आमच्याकडे शेतीचा गुंठा नाही, म्हणजे आमचा शेतमालाला भाव मिळण्यासाठी तरी सुद्धा आम्ही आंदोलनामध्ये उतरण्याचं काम करत असतो. आणि उतरत असताना मात्र त्यांचं सुद्धा आंदोलन हे अतिशय कातडी बचाव आंदोलन आहे. ते म्हणतात की अगदी म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा म्हणजे कार्यालयाने म्हणजे कामकाजाचा अर्थ म्हणजे काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वरती अडथळा आणण्याचा गुन्हा आपल्याला शशांक धानोरकरांच्या वरती आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे हे सगळं पाहत असताना त्यांनी सुद्धा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून काम केलेलं आहे, पण ते काम करत असताना सगळं आंदोलन निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जायचं, म्हणजे काहीतरी मथळे स्वरूपाची बातमी द्यायची, शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती काहीतरी आपण लेख लिहायचे, शेतकऱ्यांच्यावरती काहीतरी लेख लिहायचे आणि अशा पद्धतीने वृत्तपत्रे लेखाच्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कशी तळमळ आहे, म्हणजे अंगामध्ये अतिशय पांढरे शुभ्र कपडे घालायचे, एक वर्ग जॉकेट घालायचं, छातीवरती बिल्ला लावायचा आणि मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता कसा आहे हे लोकांना दाखवण्याचं काम करायचं. पण आतमधनं मात्र त्याच्या मनामध्ये काही चाललेलं जे काही स्वार्थी भाव आहे, हा स्वार्थी भाव सुद्धा मात्र त्यांनी लपून ठेवण्याचं काम केलेलं नाही. कारण या निमित्ताने अतिशय फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांच्या वरती काहीतरी स्वरूपाच्या छोट्या छोट्या पुस्तिका काढायच्या आणि या पुस्तिकाच्या माध्यमातून काही चळवळीवरच्या पुस्तिका काढायच्या आणि अशा पुस्तिकाचे दुकान अधिवेशनाच्या माध्यमातून मांडायचे आणि आपली दुकानदारी चालवायची, आपला स्वार्थ चालवायचा. अशा काही भंपक कार्यकर्त्यांचं जे काही वर्णन सुद्धा या निमित्ताने आपल्याला पाहायला भेटतं. आणि मुळात त्यांचं जे काही कविता संग्रहाचं सुद्धा वर्णन आलेलं की हरित तरुणांची मखबाल नावाचा त्या या शशांक धानोरकरांचा कविता संग्रह आहे. ह्या कवितेच्या शीर्षकावरून आपल्याला पाहायला भेटतं की जसं एक बालकवींची कविता तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो माहिती असेल की त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत होती. म्हणजे छान छान काहीतरी गवत आहे, तर त्या गवतावरती फुल आहे, ते फुल मात्र काहीतरी मस्तपैकी राणीसारखाच एक आनंद ते घेण्याचं काम करतायत. म्हणजे केवळ स्वप्नाळ स्वरूपाचं जे वर्णन आहे हे वर्णन त्यांनी आपल्या कवितेचा भाग बनवलेला आहे. म्हणून शेतकरी आंदोलनामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांचं धगधगतं जगणं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न तुम्हाला मांडता आले पाहिजे, शेतकऱ्यांचं वास्तव तुम्हाला या ठिकाणी आपल्या लेखणीचा भाग बनवता आला पाहिजे. परंतु शशांक धानोरकरांचं जे लेखन आहे हे सगळं लेखन मात्र केवळ वरवरचं लेखन आहे. त्या लेखनाला कोणत्याही पद्धतीचं हलवून ठेवण्याची ताकद नाही, त्या लेखनानं कुठे अस्वस्थपणा या ठिकाणी जाणवत नाही. आणि त्यांच्या कविता सुद्धा केवळ रसाळ स्वरूपाच्या, त्यांच्या कवितेमधनं केवळ स्वप्नाळ स्वरूपाचं वर्णन आपल्याला आलेलं पाहायला भेटत असतं. आणि सगळं वर्णन पाहत असताना त्यांची आंदोलनं सुद्धा केवळ प्रतिकात्मक स्वरूपाची असावेत. फक्त माध्यमांचं आपल्याकडे लक्ष राहावं, सरकारकडे आपण अशा आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधावं. म्हणजे केवळ त्यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन मात्र लाठीचार खाणारं, गोळीबार खाणारं किंवा आपल्या डोळ्यावरती म्हणजे आपल्या पायाच्या म्हणजे पायावरती पोलिसांचा लाठीचार खाणारं असं आंदोलन त्यांनी आयुष्यामध्ये कधीही केलेलं नाही. आणि अशा काही भंपक कार्यकर्त्याचं सुद्धा वर्णन या निमित्ताने कादंबरीकारांनी आपल्या या निमित्ताने मांडण्याचं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट या कादंबरीमध्ये सखाराम धानोरकरांसारखे जे काही कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते स्वतःला आम्ही शेतकरी संघर्ष समितीचे नेते म्हणवतात, राज्य कमिटीचे सदस्य म्हणवतात आणि थोडंफार पदवीधर असल्यामुळे इंग्रजीवरती त्यांचं प्रभुत्व असतं. आणि हे सगळे जे काही सखाराम धानोरकर आहेत, हे धानोरकर सुद्धा आम्ही शेतकरी चळवळीवरती किती एकनिष्ठ आहोत, आमच्याकडे शेतीचा एक गुंठा नसताना सुद्धा, शेतीचा तुकडा नसताना सुद्धा मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावरती कसे उतरत असतो हे त्यांनी दाखवण्याचं काम करत आहे. आणि एवढंच नाही तर जेव्हा कधी राज्याचा अर्थसंकल्प असेल किंवा देशाचा अर्थसंकल्प असेल तर त्यावेळेस मात्र जाणीवपूर्वक त्या अर्थसंकल्पावरती काहीतरी प्रतिक्रिया द्यायची, वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये नेऊन द्यायची. आणि आम्ही बघा आमचं शेतकऱ्यांच्यावरती किती महत्वाचं लक्ष आहे, हे लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचं काम करायचं. आणि ज्या व्यवस्थेने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं लुटण्याचं काम केलेलं आहे, इथल्या ज्या व्यवस्थेने शेतकऱ्यांना एकूण त्यांचं शोषण करण्याचं काम केलेलं आहे,
असं शोषण करणाऱ्या कारखानदारांच्या वरती सुद्धा एक समझोता करण्याचं काम, शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या इथल्या राज्यकर्त्यांच्या सोबत समझोता करण्याचं काम सुद्धा सखाराम धानोरकरांनी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. जेव्हा एका म्हणजे बसवराज आसोले सारख्या राज्यकर्त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस साहित्यविषयक त्यांचं स्वागती म्हणजे भाषण झालेलं असतं, तर त्यावेळेस म्हटलं त्या राज्यकर्त्यांचं गुणगौरव करणं, इथल्या राज्यकर्त्यांच्या बाबतीमधनं त्यांच्या गुणगौरव करणाऱ्या विशेषांक काढणं, अशा माध्यमामधनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा गुणगौरव करणं, अशा स्वरूपाच्या लेखनाच्या माध्यमातून केवळ कातडी बचाव स्वरूपाचं जे काही काम आहे. आणि दुसरी गोष्ट मात्र शेतकरी शेतकरी संघर्ष समितीसारख्या चळवळीला एक वेगळ्या पद्धतीची घरघर आणण्याचं काम सुद्धा या अशा माणसांच्यामुळे झालेलं आहे. म्हणजे चांगल्या स्वरूपाची जी काही शेतकरी चळवळ आहे, ही चळवळ चालत असताना केवळ आम्ही म्हणजे कुणीतरी वेगळे आहोत अशा आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळे खऱ्या अर्थाने शेतकरी चळवळीचं नुकसान करण्याचं काम सुद्धा अशा माणसांच्यामुळे झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. दुसरी गोष्ट, महिला जागृतीच्या निमित्ताने कांचन थोरात सारखी जी काही एक नायिका या कादंबरीमध्ये एक पात्र लेखकांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. अर्थात ती कांचन थोरात सुद्धा म्हणजे मूळ प्रश्न यांना अजिबात माहीत नाही. म्हणजे मूळ प्रश्नाची खोली माहिती नसताना सुद्धा आम्ही मात्र महिलांच्या जागृतीसाठी काहीतरी काम करतो, आम्ही मात्र या देशांच्या एकूण विकासासाठी आम्ही काहीतरी काम करतो असं दाखवण्याचं काम करत असतात. आणि महिलांच्या हक्काची जागृती करत असताना त्यांचं नेमकी भूमिका कशी आहे, तर ते असं सांगतात की बाबा इथल्या देशाची गरिबी नेमकी कशामुळे आहे, शेतकऱ्याची गरिबी नेमकी कशामध्ये आहे, शेतकऱ्याचं दारिद्र्य नेमकं कशामध्ये आहे. तर त्या दारिद्र्याच्या आणि गरिबीची कारणं सांगत असताना हे कांचनबाई थोरात असं म्हणतात की या देशाची गरिबी आणि दारिद्र्य या देशामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये दडलेलं आहे. म्हणजे ह्यांचं किती भन्नाट स्वरूपाचं जे काही अचूक निरीक्षण आहे, हे निरीक्षण या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे मुळात तर काय की लोकसंख्या वाढल्यामुळं शेतकऱ्यांच्या घरामध्ये असंख्य या ठिकाणी खाणारे तोंडं असतात आणि असंख्य तोंडांना खाण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसं अन्नधान्य नसतं, म्हणून ते गरिबीमध्ये राहतात, म्हणून ते दारिद्र्यामध्ये राहत असतात. म्हणून अशा काळामध्ये या ठिकाणी राम तांगडे सारखे असतील किंवा नामासारखे जे कार्यकर्ते असतील, तर त्या कार्यकर्त्यांना मात्र कांचन थोरांचा हा जो काही म्हणजे उतावळेपणा आहे किंवा त्यांचं एकूण जे काही जगणं आहे, हे जगणं मात्र केवळ क्षुल्लक स्वरूपाचं वाटायला लागत असतं. म्हणजे इथलं महिलांचं कल्याण जर साधायचं जर असेल, कुटुंब कल्याण जर करायचं असेल, तर या ठिकाणी पुरुषांचीच नसबंदी कशी केली पाहिजे, मुलींचं पलायन जर थांबवायचं जर असेल, तर या ठिकाणी लोकसंख्या वाढीला आपण आळा कसा आणला पाहिजे, अशा पद्धतीचे जावाई शोध लावण्याचं काम ही कांचन थोरात सारखी व्यक्तिरेखा करत असताना आपल्याला पाहायला भेटत असते. आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना या ठिकाणी ही कादंबरी काही अशा कार्यकर्त्यांच्यामुळे या ठिकाणी चळवळीचं कसं नुकसान होत असतं, चळवळी कशा नामशेष होत असतात, चळवळीचा एकूण अधोगतीला कशी वाटचाल लागलेली असते, हे सुद्धा दाखवण्याचं काम ही कादंबरी अशा काही व्यक्तिरेखांच्या माध्यमातून इथं दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, कादंबरीच्या माध्यमातून जे काही राजकीय काही गोष्टीवरती सुद्धा भाष्य करण्याचं काम या कादंबरीने केलेलं आहे. कारण आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की एकीकडे दादाभाई नौरोजींनी एक आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत मांडलेला होता आणि त्या सिद्धांताने असं दादाभाई नौरोजींनी असं म्हटलेलं होतं की आपल्या देशावरती इंग्रजांचं पारतंत्र्य होतं आणि इंग्रज भारतातली सगळी संपत्ती लुटायची आणि इंग्रजमध्ये म्हणजे इंग्लंडला घेऊन जायचे. पण आज मात्र 1947 भारताला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आता आपला देश समृद्ध व्हायला हरकत नव्हता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्ही आमच्या स्वातंत्र्याची 75 पार केल्याच्या नंतर सुद्धा मात्र या ठिकाणी शेतकऱ्याच्या जगण्यामध्ये भले दिवस आलेले नाही. इथला सामान्य माणूस या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकलेला नाही. म्हणजे एकेकाळी आमची लूट करणारे गोरे होते, पण आज मात्र संसदेमध्ये गेलेले, आज मात्र विधानसभेमध्ये गेलेली जी किंवा राज्यसभेमध्ये विधान परिषदेमध्ये गेलेली जी माणसं आहेत, ही सगळीच्या सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत, दलितांची मुलं आहेत. पण तरी सुद्धा मात्र इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या का सुटलेल्या नाहीत, इथल्या दलितांच्या समस्या का सुटलेल्या नाहीत, याच्या पाठीमागचं कारण म्हणजे केवळ जरी आपण आपल्या सत्तेच्या खुर्चीवरती म्हणजे संविधानिक रूपातनं बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिलेली आहे आणि या घटनेच्या माध्यमातून लोकशाहीचं जे काही महत्वाचं जे काही मूलभूत गोष्टी आहेत, त्या गोष्टी फक्त कागदावरती राहिलेल्या आहेत. आणि लोकशाहीचं जे काही मी मागा बोलत असताना म्हटलेलं होतं की 5-5 वर्षाच्या नंतर या लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य माणसांची बोली लावल्या जात असते, त्यांचा लिलाव केला जात असतो आणि अशा पद्धतीने केवळ त्याची लूट केल्या जात असते. म्हणजे एकीकडे असं म्हटलं जात होतं की बाबा सीतेचा ज्यावेळेस रावणाने सीतेला पळून नेलेलं असतं, तर त्या सीतेला म्हणजे सीतेला शोधून आणण्यासाठी हनुमान गेलेला असतो आणि हनुमान ज्यावेळेस लंकेमध्ये जात असतो आणि लंकेमध्ये गेल्याच्या नंतर तिथलं जे काही सोनेरी लंका, तिथले फळं, तिथले फुलं, तिथले बगीचे हे पाहिल्याच्या नंतर हनुमान ते भुलत नाही.
तिथल्या वैभवाला तो भुलत नाही. कारण त्याच्या डोक्यामध्ये असतं की मी इथं आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मला शेतीची सोडवणूक करायची आहे. तसं आमची जी काही शेतकऱ्याची पोरं आहेत, ही शेतकऱ्याची पोरं शहरामध्ये जातात, संसदेमध्ये, विधानसभेमध्ये जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर म्हटलं तिथे वैभवाला भुलत असतात आणि शेतकऱ्यांच्या समस्या, इथल्या वंचितांच्या, खेड्यांच्या समस्या ते सोडवू शकत नाहीत आणि आमचेच दात आणि आमचेच ओठ म्हणण्याची आमच्यावरती वेळ येते. आणि अशा पद्धतीनं लोकशाहीचं जे काही एकूण पंचनामा आहे तो पंचनामा झालेला आपल्याला पाहायला भेटतो. या निमित्ताने ही कादंबरी आम्हाला असं सांगते की आतापर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेच्या खुर्ची ज्यांच्याकडे दिलेल्या आहेत हे सगळे सरंजामशाही जीवन जगणारे लोक होते. इथले जमीनदार लोक होते, इथले श्रीमंत लोक होते आणि या श्रीमंत लोकांनी केवळ लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेच्या खुर्च्या बळकवण्याचं काम केलेलं आहे. इथले खरेदी विक्री संघ बळकवण्याचं काम केलेलं आहे, इथले कारखाने बळकवण्याचं काम केलेलं आहे. ते स्वतःला शिक्षण सम्राट म्हणतात, स्वतःला सहकार सम्राट मानतात, या परिसराचे भाग्यविधाते मानतात आणि मात्र 5 वर्षभर या सामान्य माणसांची या ठिकाणी पिळवणूक करण्याचं काम करतात, शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम करत असतात. आणि अशा पद्धतीची ही जी काही लूट आहे ही लूट आता कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून या कादंबरीमध्ये येणारे बजरंग देसाई सारखे आमदार असतील, बदामराव आसवले सारखे आमदार असतील, ही सगळी मंडळी मात्र इथल्या सामान्य माणसांची पिळवणूक करण्याचं काम करत असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये मात्र इथल्या सामान्य माणसाला वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवण्याचं काम करत असतात. गावागावामध्ये जे काही अखंड हरिनामाचे सप्ते असतात तर त्या सप्त्यामध्ये सगळ्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. म्हणजे बदामराव आसोले सारखा राज्यकर्ता करताना दिसतो. काही सामान्य जे काही भुललेली जी माणसं असतात तर त्या माणसांना दारू पाजवल्या जात असते, त्यांना मटणाच्या जेवणावळी दिल्या जात असतात, बाटलीवरती आणि एकूणच मटणाच्या वरती या ठिकाणी मतदान त्यांचं हिरावून घेण्याचं काम करत असतात. पण जी शाकाहारी माणसं असतात, स्वतःला सात्विक समजत असतात, अशाही माणसांच्या नेमक्या मेखा त्या राज्यकर्त्यांना माहिती असतात. म्हणून त्यांना या ठिकाणी मटण जमत नाही, त्यांना दारू जमत नाही. तर अशा माणसांच्यासाठी गावं म्हणजे जेजुरी, पंढरपूर, आळंदी अशा ठिकाणी त्यांचं पर्यटन त्यांचं करून आणलं जात असतं आणि नेमकं मतदानाच्या दिवशी मात्र त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं जात असतं. म्हणजे इथलं मतदान मागत असताना सुद्धा हे मतदान पैशाच्या बळावरती, हे मतदान दारूच्या बळावरती, हे मतदान या ठिकाणी वेगवेगळ्या जेवणावळीच्या बळावरती आणि आमिषाच्या बळावरती हे सगळं मतदान घेतलं जात असतं. आणि सगळ्या सत्तेच्या चाव्या आहेत त्या चाव्या मात्र आपल्याकडे आकर्षित केल्या जात असतात. आणि सामान्य माणसं सुद्धा मात्र ज्यावेळेस संघर्ष समितीसारखी जे काही कार्यकर्ते असतील किंवा कॉम्रेड रुस्तुम सतोदर सारखे कार्यकर्ते असतील, म्हणजे वर्षभर आणि आयुष्यभर या ठिकाणी चळवळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्याकडे मात्र ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष ठेवतात. म्हणजे ज्यावेळेस मात्र त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार होतो तर त्यावेळेस मात्र अशा माणसांची चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांची त्यांना आठवण येते आणि जेव्हा मात्र मतदान करण्याची वेळ येत असते तर त्यावेळेस मात्र चळवळीच्या माणसाला पार ते विसरून जात असतात आणि मतदान करत असताना आपल्या जातीचा माणूस, आपल्या धर्माचा माणूस, आपल्या पक्षाचा माणूस आणि आपल्या धर्माचं रक्षण करणारा माणूस त्यांना महत्वाचा वाटायला लागत असतो. म्हणून 15-15, 20-20 वर्षे बदामराव आसोले सारखी माणसं आमदारकीची खुर्ची पकडून ठेवण्याचं काम करत असतात. बजरंग देसाई सारखे माणसं आमदारकीची खुर्ची पकडून ठेवण्याचं काम करत असतात आणि सामान्य माणसांची पिळवणूक करण्याचं काम करत असतात. आणि नंतर मात्र या ठिकाणी अगदी शिवसेनेसारखा पक्ष असेल किंवा भाजपसारखा पक्ष असेल अशा पक्षांच्या माध्यमातून केवळ धर्मावरती आणि केवळ एकूण संस्कृतीच्या नावाखाली आम्ही कसे तुमचे रक्षक आहोत हे दाखवण्याचं काम केलं जात असतात. आणि चळवळीचं खरं काम करणारे जे काही माणसं आहेत तर त्या माणसाला विसर पडला जात असतो आणि केवळ ते भगवे झेंडे पाहिल्याच्या नंतर ते एकूण त्या आपल्या धर्माचं रक्षण करणारे आहेत अशा हे सगळं पाहिलं जात असतं. म्हणून जातीवरती आणि धर्मावरती मतदान करणारी माणसं आपल्याला पाहायला भेटत असतात. आणि निवड तळमळीनं काम करणारी जे माणसं असतात ते माणसं जरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले असतात तरी मात्र राम तांबेसारख्या माणसाला ही सामान्य माणसं निवडून देत नाहीत. हे सगळं पाहत असताना ही विदारकता सुद्धा, राजकीय स्वरूपाची विदारकता या कादंबरीमधून आलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या निमित्ताने मात्र तुम्हाला सगळ्या रसिकांना मला असं सांगावंसं वाटतं, कारण हे सगळे जे काय वर्णन आहेत, हे सगळे जे काय दाखले आहेत, हे दाखले एवढ्या बारकाईने आसाराम लोमटे यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. याच्या पाठीमागची ही जी काही भूमिका आहे, भूमिका सांगत असताना आसाराम लोमटे हे जसे लेखक आहेत तर तसे तळमळीचे पत्रकार आहेत. आणि पत्रकाराच्या भूमीमधनं अगदी तळागाळातल्या माणसांचं जे काही दुःख आहे, तळागाळातल्या माणसांच्या ज्या वेदना आहेत आणि हे सगळ्या वेदना आणि दुःख त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून ही कादंबरी वाचत असताना एवढी रसिकांना अस्वस्थ करून टाकते आणि एवढं त्या म्हणजे दुःखाची खोली शोधण्याचं काम करते. म्हणून या कादंबरीच्या माध्यमातून सुद्धा जे काही वर्णन आलेले आहेत आणि कादंबरीमधनं जी काही भाषेचा जो काही प्रयोग केलेला आहे, हा भाषेचा प्रयोग सुद्धा मला या निमित्ताने खूप महत्वाचा वाटायला लागत असतो. आणि ही कादंबरी केवळ या सगळ्या वाङ्मयीन म्हणजे जसं
कथानकाच्या अंगाने जशी आपल्याला महत्वाची वाटते, अगदी तसं एकूण भाषेच्या अंगाने सुद्धा अतिशय महत्वाचे प्रयोग आपल्याला आसाराम लोमटे यांनी या कादंबरीच्या माध्यमातून केलेले आहेत. की जसं भास्कर चंदनशिव यांच्या कथेमध्ये आपल्याला जशा अनेक प्रतिमा आपल्याला पाहायला भेटत असतात, त्या प्रतिमेच्या माध्यमातून त्या कथानकाला एक वेगळ्या पद्धतीची झळाळी प्राप्त झालेली आहे. अगदी तशाच पद्धतीच्या अनेक प्रतिमा आपल्याला आसाराम लोमटे यांच्या तसनच या कादंबरीमधून आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि या कादंबरीमधनं ज्या प्रतिमा आलेल्या आहेत, ह्या प्रतिमा म्हणजे केवळ बाहेरच्या अशा काही विकाऊ स्वरूपाच्या ह्या प्रतिमा आलेल्या नाहीत, की ज्या जमिनीमधनं आणि ज्या मातीमधनं ही माणसं जगलेली आहेत, तर त्या मातीला आणि जमिनीचा सुगंध अशा प्रतिमेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर त्या प्रतिमेच्या काही भावना, काही वाक्य मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. त्या प्रतिमा बघा त्या कादंबरीमधनं कशा स्वरूपाच्या आलेल्या आहेत. त्या प्रतिमेच्या अंगानं जे काही केलेला प्रयोग आहे, हा प्रयोग मला एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग या निमित्ताने लोमटे सरांनी केलेला आपल्याला दिसतो. तर ते बघा ते काय म्हणतायत की सारं अंग पिळदार, कात निघून पडलेल्या नागावनी तरतरीत, शिंदीच्या फोकासारखा कवळा पोरगा गेला. डंडरंद्या चुलांगणासारखे पेटते दिवस डोळ्यापडून सरकत होते. भास्करचा आवाज ताग्यातून कापड काढल्यासारखा कातरत गेला. वाढलेल्या हातापायाची नखं एखाद्या पुढीत फेकून द्यावी तशी भीती टाकून दिली. गरुडाच्या पंखासारखे दोन्ही हात उभारून सगळ्यांना दंडवत घालत त्यांनी आवडा गेला. पुराणे नदीकाठची माती खासून जावी आणि खडक उघडा पडावा तसे गावाकडच्या माणसांची चेहरे दिसतात. बटाट्याचं पोतं सुटल्यासारखं लोक पळायला लागले. अशा अनेक विविध प्रतिमा या कादंबरीच्या माध्यमातून आलेल्या आहेत. आणि यामुळे साहजिकच या कथानकाची जी काही उंची आहे, ती उंची एका वेगळ्या उंचीवरती गेलेली आपल्याला पाहायला भेटते. या कादंबरीच्या माध्यमातून काही ग्रामीण जाणीवेच्या आणि एकूणच ग्रामीण मातीचा सुगंध असणाऱ्या काही म्हणी सुद्धा या कादंबरीमधून आलेल्या आहेत, की ज्या म्हणीमुळं खऱ्या अर्थाने एका कथानकाला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं वैभव प्राप्त झालेलं आहे. की ज्याच्यामध्ये बघा की आंधळं जळून राहिलं आणि कुत्रे पीठ खायले, जी जनते तीच कणते, कुठल्या कुठं आणि गुडघ्याला शट, पाणी प्या गाळून नाक जाईल जळून, उघड्याजवळ नागडं गेलं आणि रातभर हिवाने मेलं, आंधळं उरावर घ्यायचं आणि भोवताल पाहायचं. यासारख्या ज्या काही म्हणी आहेत, त्या म्हणीमुळे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग आपल्याला या कादंबरीमधून आलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्या कादंबरीमधनं म्हणजे काही शोकमग्न प्रसंग असतील, काही हास्याचे प्रसंग असतील, काही विद्रोहाचे प्रसंग असतील आणि अशा अनेक प्रसंगाच्या माध्यमातून मराठवाडी बोलीभाषेचा एक वेगळा प्रयोग आपल्याला या कादंबरीमधून आपल्याला पाहायला भेटतो. आणि अशा प्रयोगाच्या माध्यमातून सुद्धा भाषिक अंगाने सुद्धा आणि वाङ्मयीन अंगाने सुद्धा या कादंबरीचं जे काही वेगळेपण आहे, वेगळेपण आपल्याला या निमित्ताने पाहायला भेटतं. याशिवाय जौर, तोर, घोर, वारवावधान, वध, चेपारा, रेल्वे लाईन अशा कितीतरी शब्दाच्या माध्यमातून ही जी काही कादंबरी आहे, ही कादंबरी एक वेगळ्या उंचीवरती गेलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि दुसरी गोष्ट, कथानकाच्या अंगाने या कादंबरीच्या अगदी सुरुवातीला कादंबरीकारांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की चळवळीची नितांतता एकूणच माणसाच्या जगण्यासाठी आणि उत्कर्षासाठी किती महत्वाची असते, हे सगळं सांगत असताना या कादंबरीच्या माध्यमातून चळवळीचं महत्व जसं सांगितलेलं आहे, तर त्या कादंबरीच्या अगदी सरतेशेवटी कादंबरीला लागलेली जी काही शोकात्मक अवस्था आहे किंवा कादंबरीला जी काही लागलेली घरघर आहे, तर त्या घरघरीला सुद्धा अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात. पण असा एक नियमच आहे की जो नियम या ठिकाणी कादंबरीकारांना सुद्धा मान्य आहे की जसा निसर्गाचा नियम आहे की उदय, विकास आणि ऱ्हास, म्हणजे एखाद्या गोष्टीचा उदय होत असतो, एका उत्कर्षाच्या पातळीवरती ती जात असते आणि तिचा ऱ्हास सुद्धा होत असतो. परंतु हा उदय, विकास आणि ऱ्हास हा जसा निसर्गाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम सुद्धा या चळवळीला सुद्धा तेवढाच कारणीभूत ठरत असतो. या चळवळीच्या एकूणच चळवळीच्या म्हणजे घरघरीला जसं आपण या कादंबरीचं नावच तसं आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की इथल्या माणसांचं जगणं बेचिराग कसं झालं, इथल्या माणसांचं एकूण जगणं कसं दाहक बनलेलं आहे आणि ते कसं उद्ध्वस्तकडे गेलेलं आहे. अगदी तसंच चळवळीच्या एकूण शोकात्मक वाटचालीवरती सुद्धा ही कादंबरी भाष्य करताना दिसते. सखाराम धानोरकर, शशांक धानोरकर, कांचन थोरात किंवा भागचंद सारखे कार्यकर्ते आहेत. ह्या कार्यकर्त्यांच्या आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळं इथं ही कादंबरीला म्हणजे एकूणच या चळवळीला कशी घरघर लागलेली आहे. आणि जसं आपल्याला म्हणतात ना, आजपर्यंतचा जो काही पंढरपूरच्या विठ्ठलाचा आणि तिथल्या विठ्ठल म्हणजे मंदिरामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो. एकीकडे वारकरी आणि दुसरीकडे बडवे आहेत. म्हणजे राम तांगडेसारखा किंवा नामासारखा अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे जे काही वारकरी आहेत आणि या चळवळीला जवळ न येऊ देणारे किंवा तिथल्या नेत्याच्या जवळ न जाऊ देणारे सखाराम धानोरकर, शशांक किंवा भागचंद सारखे जे काही इथले बडवे आहेत,
या बडव्यांच्यामुळं आणि वारकऱ्यांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षामुळे खऱ्या अर्थाने विठ्ठलाला सुद्धा कशा पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा गालबोट लागलेला आहे. एकूण चळवळीला सुद्धा या निमित्ताने कशा पद्धतीचा गालबोट लागलेला आहे. या संघर्षाची कहाणी सुद्धा या निमित्ताने या कादंबरीच्या शेवटी आलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि दुसरी गोष्ट, कादंबरीच्या वाढीसाठी आणि कादंबरीच्या एकूण उत्कर्षासाठी त्या नेत्यांचा दूरदृष्टीचा विचार सुद्धा मला खूप महत्वाचा वाटतो. कारण त्या नेत्याची दूरदृष्टी जेवढी असेल तेवढे त्या कादंबरीचा म्हणजे आवेग आणि कादंबरीचा उत्कर्ष सुद्धा तेवढाच आपल्याला मोठा असलेला आपल्याला वाटतो, तो अथांग स्वरूपाचा असा असलेला वाटतो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये भाऊ महाजनांचं जे काही धर्मनिरपेक्षाची काही भूमिका होती ती भूमिका नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी बदललेली असते. आणि नंतर मात्र चळवळीच्या अनुषंगाने ज्यावेळेस त्यांच्याकडे काही तक्रारी जातात तर त्यावेळेस मात्र त्या तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्याचं एकूणच तक्रारीचं निवारण करण्याच्या ऐवजी त्यांच्या बोलण्यामधनं जी काही येणारी निर्वाणीची भाषा असेल किंवा त्यांचा आध्यात्मिक क्षेत्राकडे जी काही चालणारी वाटचाल आहे, म्हणजे सुरुवातीला ते स्वतःला नास्तिक समजतात, परंतु नंतर मात्र आध्यात्मिकाच्या अंगाने त्यांची जी काही चाललेली वाटचाल असेल किंवा मला नर्मदा परिक्रमा करण्याचं जे काही त्यांची बदललेली जी भूमिका आहे ही भूमिका सुद्धा सामान्य माणसांना अतिशय धक्का मारणारी आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तीनं नेमकं कसं जगायचं तर तो त्या व्यक्तीचा अधिकार असतो, परंतु ती व्यक्ती जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्यरत असते तर त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीचं वैयक्तिक जगणं सुद्धा सार्वजनिक बनलेलं असतं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी भाऊ महाजनांचा आपल्या हाताला भगवा म्हणजे गंडादोरा काय वाहणं असेल किंवा कपाळाला म्हणजे गंध लावण्याचा कार्यक्रम काय असेल, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये क्षेत्राकडे त्यांची वाचणारी वाटचाल जे काय असेल ही वाटचाल सुद्धा मात्र या ठिकाणी सामान्य तळमळीच्या कार्यकर्त्यांना सुरुवातीच्या काळामधले जे भाऊ महाजन आहेत ते भाऊ महाजन मात्र बदललेले भाऊ महाजन मात्र त्यांना पटत नाही. आणि त्यामुळे साहजिकच ते चळवळीपासून दूर गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. कारण मला प्रश्न पडतो की जसं मी त्रिवेणीबाई नंद यांची जी काही मी तुम्हाला एक व्यक्तिचित्र आपल्यासमोर मी दाखवलेलं होतं या कादंबरीमधनं आलेलं आहे की त्या कादंबरीमधनं सुरुवातीला म्हणजे त्रिवेणीबाई जे काही नंद आहेत हे नंद त्यांच्या असं लक्षात येत असतं की इथल्या शेतकऱ्याचं इथल्या सामान्य माणसाचं दुःख जर सावरायचं जर असेल तर तेव्हा त्यांना हरिनामाचा गजर करून किंवा हरिनामाचं नामस्मरण सांगून त्यांच्या जगण्याचा जो भवसागर आहे, मोक्षाचा जो मार्ग आहे हा मार्ग आपण बदलू शकणार नाही. आणि या सामान्य माणसांना जर उत्कर्षाचे आणि चांगले दिवस जर आणायचे जर असतील तर खऱ्या अर्थानं आपल्याला सत्तेची लढाई लढावं लागेल, सत्तेच्या मार्गाने जावं लागेल. आणि हे सत्तेच्या मार्गाने जाणं हे त्रिवेणीबाई सारख्या सामान्य कार्यकर्त्याला जसं त्यांना कळून चुकलं, परंतु नंतर मात्र या चळवळीच्या नेत्याला मात्र ते कळून चुकून येऊ शकलेलं नाही. म्हणून सामान्य माणसाचा जो काही झालेला भ्रमनिराश आहे हा भ्रमनिराश सुद्धा ह्या चळवळीच्या अधोगतीकडे नेत्यांना आपल्याला पाहायला भेटतो. आणि या चळवळीचे जे काही नेते आहेत हे नेते स्वतःला शेतकऱ्यांचे पंचप्राण मानतात, स्वतःला पंढरीचा विठ्ठल मानतात आणि सामान्य कार्यकर्त्याला मात्र या ठिकाणी वारकरी मानतात. ही जी काय भूमिका ही भूमिका सुद्धा कदाचित आत्मप्रौढीपणाकडे वळून नेणारी आहे आणि कदाचित या चळवळीला घर नेण्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाचं कारण या निमित्ताने आलेलं आहे असं आपल्याला पाहता येऊ शकतं. दुसरी गोष्ट, वल्लभ शेठ सारखा जो काही भांडवलदार म्हणजे इथला भांडवलदाराचं प्रतिनिधी करणारा जो माणूस आहे हा माणूस कामगारांची पिळवणूक करतो, शेतकऱ्यांचं कापूस कमीत कमी भावामध्ये लुटून खाण्याचं काम करत असतो. आणि हा माणूस मात्र कापूस परिषदेचं उद्घाटन करतोय. म्हणजे सखाराम धानोरकरांसारख्या म्हणजे अतिशय उथळ स्वरूपाच्या कार्यकर्त्यांचे किंवा समजुतीच्या पायी अशा माणसांना मात्र या ठिकाणी या माणसांना कापूस आंदोलनाचं उद्घाटन करण्यासाठी बोलवलं जात असतं. आणि ह्याच्यामुळे नामासारखा किंवा रामा तांगडेसारखा किंवा कॉम्रेड रुस्तुम सतुदर सारख्या माणसांचा जो काही झालेला भ्रमनिराश आहे हा भ्रमनिराश सुद्धा या ठिकाणी साहजिकच या घटनेला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून चळवळीला या निमित्ताने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची घर लागलेली आहे असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. पण हे सगळं जरी असेल तरी सुद्धा मात्र या कादंबरीचा जो काही शेवट कादंबरीकारांनी केलेला आहे हा शेवट मला अतिशय महत्वाचा वाटलेला आहे. कारण केवळ शेतकऱ्याचं दुःख सांगून, शेतकऱ्याच्या चळवळीचं दुःख सांगून किंवा सामान्य कार्यकर्त्यांची पडझड सांगून ही कादंबरी थांबते असं नाही. म्हणून या कादंबरीच्या शेवटी मात्र या ठिकाणी कादंबरीकारांना एक प्रचंड मोठा दुर्दम्य आशीर्वाद त्यांच्या मनामध्ये दडलेला आहे. म्हणून ही जी लेखणी आहे ही लेखणी जसं सामान्य माणसाचं दुःख सांगण्याचं काम करते आणि त्यांच्या वेगण्याची नेमकी परिभाषा आपल्यासमोर मांडण्याचं काम करते, अगदी त्याच पद्धतीनं या चळवळीच्या माध्यमामधून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा आशावाद निर्माण झालेला आहे. म्हणून ते असं म्हणतात की ही जी चळवळ आहे ही चळवळ काही संपणारी गोष्ट नाही. कारण चळवळीमधनं अनेक काही बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडत असतात आणि ह्या चांगल्या गोष्टी खऱ्या अर्थानं उद्याच्या भविष्याच्या उत्कर्षासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणून या कादंबरीच्या शेवटी मात्र
लेखकाने जी काही केलेली मांडणी आहे ही मांडणी मला खूप महत्वाची वाटते. ती महत्वाची मांडणी मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडू इच्छितो. या ठिकाणी कादंबरीच्या शेवटी कादंबरीकार बघा काय म्हणतात ते, की हे गच्च तणकटानं भरलेली जमीन पेरता येत नाही, नांगरून डोंगरून ती नीट केल्यावरच पेरावी लागते. गोष्ट फक्त मातीवरचं अवलंबून नाही, तर आभाळ लहरी आणि माती बावरी असेल तर हाती काय लागणार. वाटतं इतकं वर्ष काम केलं ते पण उपटून टाकल्याचंच होतं. कुजलेलं खत सुद्धा वाया जात नाही, त्यात मातीचा पोत सुधारतो. मग जिवंत माणसांची धडपड वाया कशी जाईल. आता पेरायचं काम पुढच्यानी करावं त्याची मी वाट पाहतोय. म्हणजे हा कादंबरीचा जो नायक आहे हा नामा ज्यावेळेस ॲडव्होकेट म्हणजे क्षीरसागर वकिलांचं जे पत्र आहे त्या पत्राने तो थोडासा निराश होतो आणि निराश झाल्यानंतर तो हतबल होतो. कारण मुळात या ठिकाणी नामदेवला प्रश्न असा पडलेला आहे की मुळात मी माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला लग्न न करता अगदी आपल्या संसारावरती या ठिकाणी तुळशी पत्र ठेवून इथल्या सामान्य माणसांसाठी मी लढा दिला, परंतु इथल्या नेत्यांनी मात्र आपलं एकूणच जगणं मात्र की जसं एखादा वाळूचा किल्ला उभा राहावा, म्हणजे जसं लहान मुलगा म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर एक वाळूचा किनारा उभा म्हणजे किल्ला उभा तयार करतो आणि दिवसभर खेळून झाल्यानंतर मात्र तो किल्ला आपल्या पायाने पाडून टाकत असतो, तसं या इथल्या नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे. पण अशा पद्धतीनं केवळ लहरीपणा हा कदाचित चळवळीला संपवणारा नसतो. कदाचित माझ्या मनामध्ये निराशा जरी आलेली असेल पण आयुष्यभर मी जे काही चळवळीसाठी माझं आयुष्य पेरलेलं आहे, जे चळवळीसाठी मी जे काही खस्ता खाल्लेले आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या खस्ता काही वाया गेलेल्या नाहीत. म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे की बाबांनो, आपण शेती करत असताना सुद्धा आपली शेतीची नांगरणी करत असतो, शेतीची कोळपणी करत असतो, शेतीची खुरपणी करत असतो आणि नांगरणी कोळपणी केल्यानंतरच खऱ्या अर्थाने पीक जन्माला आलेलं असतं. म्हणून आतापर्यंत आम्ही जे काही चळवळीमध्ये केलेलं जे काम आहे हे सगळ्याच्या सगळं त्याच्यावर पाणी पडलेलं आहे अशातला भाग नाही. तर येणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत त्या पिढ्या आम्ही जे काही केलेलं काम आहे हे काम इथून येणाऱ्या पिढ्या मात्र ते पुढे नेण्याचं काम करतील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक उत्कर्षाचा, इथल्या दलितांच्या जीवनामध्ये एक उत्कर्षाचा, इथल्या कामगारांच्या जीवनामध्ये, इथल्या महिलांच्या जीवनामध्ये एक उत्कर्षाचा दिवा पेटवण्याचं काम करतील. आणि अशा पद्धतीचा हा कदाचित दिवा पुढच्या पिढ्यांना एक वेगळ्या पद्धतीचा प्रकाश देईल अशा पद्धतीचा आशावाद या कादंबरीच्या माध्यमातून लेखकांनी आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि कदाचित हा जो आशावाद आहे हा आशावाद इथल्या वाचकांच्यासाठी, इथल्या सामान्य माणसांच्यासाठी, संवेदनशील माणसांच्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा आणि मूलभूत स्वरूपाचा मोलाचा आहे असं व्यक्तिशः मला वाटतं. आणि या निमित्ताने ह्या कादंबरीवरती माझं जे मोडकं भाष्य आहे हे भाष्य या ठिकाणी मला मांडता आलं. या चला कवितेच्या बनात या उपक्रमाच्या माध्यमातून, ह्या चळवळीच्या माध्यमातून अतिशय महत्वाच्या कादंबरीवरती मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. याचा मला खूप मनस्वी आनंद आहे. आणि ह्या आनंदाचा जो काही महत्वाचा जो भाग आहे हा सगळा भाग पाहत असताना मला आपल्यासारख्या एका जाणत्या रसिक माणसांच्या समोर सुद्धा, वाचकांच्या समोर सुद्धा या ठिकाणी मला बोलता आलं, आपल्यासमोर व्यक्त होता आलं. त्याबद्दल मी ही संधी उपलब्ध करून देणारे आदरणीय आनंदजी कदम सर आणि एकूणच त्यांच्या चळवळीचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि तुम्ही मला या ठिकाणी बऱ्याच वेळापासून ऐकलं त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. आणि आपले जे काही प्रश्न जर असतील तर त्या प्रश्नांच्यासाठी सुद्धा मी माझ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करेल. आपण सगळ्यांनीच या ठिकाणी मला ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. धन्यवाद सर. अत्यंत सुंदर असा संवाद या ठिकाणी सरांनी आपल्याशी साधलेला आहे. शेतकरी, वंचित, महिला, कामगार या सगळ्यांच्या जीवनावरचं भाष्य मांडणारी ही कादंबरी. आणि हे भाष्य अत्यंत सुंदरपणे रेखाटले गेलेलं आहे. आणि हे रेखाटत असतानाची लेखकाची स्पष्ट भूमिका आणि मांडणी जी आहे ती वास्तववादी मांडणी ही अत्यंत प्रेरणादायी आहे. असे अनेक कमेंट्स या फेसबुकच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत. हे कमेंट्स देत असतानाच काही लोकांनी काही काव्य रूपातनं कमेंट्स दिलेले आहेत की शासनाचं धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण हे असं सातत्यानं का होत असावं.
संवादकांनी संवाद साधत असताना सांगितलं की इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला शेतकऱ्याचं नेतृत्व नव्हतं. मग आता शेतकऱ्यांचं नेतृत्व सत्तेमध्ये आलेलं आहे. सत्तेत बसणारे शेतकऱ्यांची लेकरं आहेत, दीनदलितांची लेकरं आहेत, वंचितांची लेकरं आहेत, महिलांचे प्रश्न घेऊन लढणारी माणसं आहेत. मग ही सगळी माणसं सत्तेत असताना ही प्रश्न अजूनही का सुटत नाही, असा एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. मी एकदा 2-3 प्रश्न आहेत ते सांगतोय, सविस्तर याचं विवेचन संवादक करतीलच. त्याचबरोबर या ठिकाणी नेत्यांना विरोधात असताना किंवा सत्तेत नसताना लोकांची सगळी दुःख दिसतात. गोरगरीब डोळ्यासमोर दिसतात, शेतकरी मरत असलेले दिसतात, व्यापारी लोक उघडे झालेले त्यांना दिसतात, महिलांवरचे अत्याचार त्यांना दिसतात. मग हेच लोक जेव्हा सत्तेत जातात तेव्हा हे का त्यांना दिसत नाही, याच्यावरचं भाष्य सत्तेतले लोक का मांडत नाहीत, असा एक प्रश्न विचारत असताना त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे की हा प्रश्न कुठल्याही एका पक्षाच्या नेत्याच्या संदर्भानं नाही, तर सगळ्याच पक्षाच्या संदर्भानं आहे. सगळ्याच पक्षातले नेते सत्तेच्या बाहेर असताना हे प्रश्न छाती ठोकून, ऊर बडवून घेऊन, तोंड फाटेस्तोर आवाज काढून हे प्रश्न मांडतात. पण सत्तेत गेल्यावर मात्र मूग गिळून ते गप्प का बसतात, असेही प्रश्न या ठिकाणी मांडले गेलेले. यानंतर कर्जमुक्तीचा विषय आहे. शेतकऱ्यांची असो किंवा उद्योजकांची असो, कर्जमुक्तीचा विषय निघाला की हजारो शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्यानंतर एखाद्या उद्योजकांचं कर्ज माफ केल्याच्याही कमी किमतीमध्ये हे सगळं माफ होऊ शकतं. पण सत्तेतले लोक हजारो शेतकऱ्यांचं कर्जमुक्त न करता एका उद्योजकाचं कर्जमुक्त करतात, एका उद्योजकाला कर्जमुक्त करतात आणि त्या उद्योजकाचं कर्ज जे माफ केलं जातं ते कर्ज लाखो शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याच्या बरोबरीचं असतं. पण लाख लोकांचा विचार न करता एकाचाच विचार हे लोक सत्तेत गेल्यानंतर करतात. असं का होत असावं? शासनाचं धोरण शेतकऱ्यांचं मरण असं का होत असेल? शासनात गेल्यावरच हे सगळं का होत असेल? हे सगळं असे अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. मांडत असताना वाचक श्रोत्यांनी या कादंबरीच्या अनुषंगानं सुंदर असं कौतुक देखील या ठिकाणी केलेलं आहे. आसूड आंदोलनाचा प्रसंग यामध्ये जो मांडला गेलेला आहे, वेगवेगळे आंदोलनं याच्यामध्ये मांडलेली गेलेली आहेत. हे मांडत असताना एकदम मध्यस्थांच्या भूमिकेनं मांडले गेलेले आहेत. कुठल्याही एका विशिष्टाचं बाजू घेऊन हे मांडलेले नाहीयेत. आणि या सगळ्या गोष्टी मांडण्याचं काम संवादकांनी जे केलेलं आहे त्याला एक शेर आलेला आहे. हा संवाद म्हणजे सुपर संवाद झालेला आहे असंही या ठिकाणी आलेलं आहे. याच बरोबर आपण शेवटला जेव्हा येत होता त्यावेळेला एक कॉमेंट्स आलेला होता की या कादंबरीमध्ये आलेली प्रतीक त्यांचंही विवेचन केलं जावं. पण ते कॉमेंट्स येईस्तवरच आपण ते प्रतीकाचं उकलन केलं, चालू केलेलं होतं. म्हणजे ऐकणाऱ्यांच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपल्या संवादातनं समोर येत होती. तरी पण काही अनुत्तरित राहिलेली प्रश्न आहेत. त्या अनुषंगानं या कर्जमुक्तीची जी कल्पना याच्यामध्ये मांडलेली आहे ती अत्यंत सुंदर कल्पना मांडलेली आहे. हेही या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तर प्रश्न विचारणाऱ्यामध्ये आदरणीय रामकिशन चंद्रवंशी हे आहेत, आदरणीय रावसाहेब पाटील सर आहेत. अनेकांचे प्रश्न या ठिकाणी आहेत. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर देतीलच, पण हे उत्तरं देत असताना त्यांच्या साहित्य कृतीचा परिचय मी द्यायला विसरलो. मी ऐकलंय सरांचा एक समीक्षा ग्रंथ आत्ताच आलेला आहे. ते मला त्याचं नाव घेता आलं नाही. सर
आता या उत्तराच्या ह्याच्यामध्ये ते सांगतील, त्यांचा तो आलेला समीक्षा ग्रंथ कोणता आहे तो तेही सांगतीलच. तर अशा पद्धतीनं हा संवाद जो चालला, या संवादाला महाराष्ट्रातले अनेक मान्यवर लाईव्ह होते. यामध्ये मी आवर्जून सांगतोय, साहित्याचा महामेरू स्वरूप असणारा पण कुठलाही लवलेश अंगामध्ये लोकांना न दाखवता सगळ्यामध्ये सहजतेनं वावरणारे आदरणीय संजयजी आवटे, जे साम टीव्हीचे संचालक होते, आता दिव्य मराठीचे जे मुख्य संपादक आहेत, तेही फेसबुकला लाईव्ह आहेत. याचबरोबर आदरणीय राहुल आत्नुरे असतील, डॉक्टर भाऊसाहेब मिस्त्री असतील, प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब, याचबरोबर सुरेंद्र रावसाहेब पाटील, हे तर सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत अजूनही लाईव्ह आहेत. आदरणीय सतीश हानेगावे आहेत, पोपट यंगर विदर्भातनं आहेत, अरुण वजिरे, सचिन मुरके, आबा महाजन, ज्यांना आत्ताच साहित्यातला एक मानाचा सन्मान ज्या ठिकाणी मिळालेला आहे, असे आदरणीय आबा महाजन, आमच्या भगिनी शांता गिरवणेताई, दत्ता कोळी, स्नेहा माने, महेश मोरे, ऋषिकेश देशमुख, अर्चना पैके, माधव कांबळे, रामकिशन चंद्रवंशी, कल्लप्पा माशीमोडे, हे पंजाबहून आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, पण तेही कार्यक्रम तिथून ऐकत आहेत लाईव्ह. सदाशिव भाले असतील, बाबूराव सोमवंशी, आरती ठाकूर, मंदा सोनुलीने तर एक खूप सुंदर कॉमेंट्स दिलेला आहे. संवादक आणि संवादकाला लाभलेले अध्यक्ष त्यांच्या धर्मपत्नी या जोडीबद्दलचं कॉमेंट्स या ठिकाणी सोनुलीताईंनी दिलेलं आहेत. दिनकर महाजन निकम सर, ज्ञानदेव मोरे, नंदकिशोर मोगेकर, नामदेवराव कदम, नयनताई राजमाने, शेखर पाटील, सुभाष कासले, संदीपान पवार, सतीश क्षीरसागर, कांबळे सटवाजी, शेषराव सुडे, शिवसाम कापसे, आदरणीय कमलताई गेडा, ज्या दिल्लीहून हा कार्यक्रम लाईव्ह पाहायला लागलेले, वीरभद्र मेरेवाड, बिदर कर्नाटकातून लाईव्ह असलेल्या इंदुमतीताई सुतार, बालाजी नेळगे, बाबूराव माशाळकर, ग्रंथपाल, राजेश उपरबावडे, दीपाली आवटे, कैलास आंबुरे, ही विदर्भातून आहेत, उद्धव दुवे पत्रकार, मनीषा पाटील सांगलीहून लाईव्ह आहेत, संजय बालाघाटे, विनोद पाटील, असे अनेक मान्यवर या ठिकाणी हा कार्यक्रम ऐकत आहेत. तेव्हा मी संवादकांना विनंती करतोय की ऐकणाऱ्या श्रोत्यांची जी प्रश्न आहेत, नेत्यांना सत्तेत आलं की शेतकऱ्यांचे दुःख का दिसत नाही, त्याचबरोबर शासनाचं धोरण शेतकऱ्यांचं मरण असं का, आणि वंचितांना कुठे संचिताचे देणे, काव्यपंक्तीतनं त्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे. तर या सगळ्यांचं आपण समर्पक असं उत्तर या ठिकाणी द्यावं अशी मी विनंती करतोय. धन्यवाद रसिक जन हो. मला आनंद वाटतो की यापूर्वी मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य कृतीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून व्यक्त झालो, पण हा एक वेगळ्या पद्धतीचा आनंद देणारा कार्यक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून रसिकांच्या मनाला जे पडलेले प्रश्न आहेत तर ते प्रश्न नक्कीच त्याचे उत्तर देत असताना मला आनंद वाटेल. कारण शासनाचे धोरण हे शेतकऱ्याचं मरण कसं आणि सत्तेच्या खुर्चीवरती गेल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांना तो विसर कसा पडतो, शेतकऱ्यांचे प्रश्न ते का सोडू शकत नाहीत. कारण मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत ही एकूण राज्यकर्त्यांची भूमिका राहिलेली आहे. कारण मुळात शेतकरी संपन्न जर झाला, शेतकरी सुखी जर झाला तर पुन्हा परत शेतकरी राज्यकर्त्यांना विचारेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एकेकाळी आम्ही शेतकऱ्यांचा राजा म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी राजांना पाहतो, शेतकऱ्यांचा राजा म्हणून राजश्री शाहू महाराजांना पाहतो, शेतकऱ्यांचा राजा म्हणून बळीराजाला पुराणामध्ये आपण पाहतो. ह्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी जी तळमळ आहे, शेतकऱ्यांच्या विषयीची जी भावना आहे, भावना अतिशय अंतरीच्या भावनेतनं त्यांनी जाणलेली आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना ताकीद द्यायची की जेव्हा तुम्ही सैन्यावरती जाल, लढाईला जाल, तर त्यावेळेस शेतकऱ्यांच्या
गवताच्या देठाला किंवा भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावता कामा नये. आज दुर्दैवाने शेतकऱ्याच्या एवढ्या प्रचंड आत्महत्या होत आहेत, परंतु केवळ ₹1,00,000 ₹2,00,000 रुपयाची तात्पुरती मदत करायची आणि तात्पुरताचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी सोडवायचा. शेतकऱ्यांच्या शाश्वत स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या शाश्वत स्वरूपाच्या गोष्टी या ठिकाणी राज्यकर्त्यांना सोडवायच्या नाही. त्यांच्या कदाचित त्या सोडवल्या गेल्या तर या ठिकाणी त्यांचं जे काही राजकारण आहे, त्यांची जी काही सत्तेची जी सूत्र आहेत, हे सत्तेची सूत्र पुन्हा बिघडू शकतात. म्हणून शेतकरी संघर्ष समितीची एक घोषणाच आहे की नेता तस्कर गुंडा अफसर दाये बाये मध्यम मार्गी देश के दुश्मन म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचे ते दुश्मन आहेत. म्हणजे इथल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कसेच भिजत राहतील, ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येत नाहीत, याच पद्धतीचे त्यांनी प्रयोग केलेले आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राधानगरी सारखं धरण बांधलं कोल्हापूर संस्थानामध्ये आणि अजून त्या भागामधलं आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रामधले शेतकरी हे संपन्न आहेत, पण दुर्दैवानं मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागामध्ये अशा पद्धतीचं दूरदृष्टीचं नेतृत्व लाभलेलं नाही आणि ते न लाभल्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकरी अजूनही या ठिकाणी खितपत पडताना दिसतात. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री असताना एक मोठा शेतकऱ्यांच्या अनुषंगाने खूप मोठं एक स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं की उत्तर भारतामध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्या सगळ्या नद्याचं पाणी जर भारतभर जर फिरवलं तर शेतकऱ्याची शेती ही सुजलाम सुफलाम बनेल. पण ते स्वप्न मात्र ते स्वप्नच राहिलेलं आहे. इथल्या राज्यकर्त्यांची जी महत्वाकांक्षा आहे किंवा राज्यकर्त्यांनी जर मनातून जर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आज आपण चीन राष्ट्राचं आपण पाहिलेलं आहे की चीनमधनं अनेक नद्या म्हणजे ज्या कोरड्या नद्या होत्या किंवा ज्या दुष्काळ भाग होता अशा दुष्काळ भागामध्ये सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचे शाश्वत स्वरूपाची कामं केलेली आहेत. असे कामं जर या ठिकाणी आपल्या देशामध्ये जरी केले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न सुटू शकतील असं या निमित्ताने मला वाटतं. परंतु दुर्दैवानं तशा पद्धतीची जी काही इच्छाशक्ती आहे तर ती इच्छाशक्ती राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये दिसून येत नाही. म्हणून या बारोमास कादंबरीमध्ये सुद्धा जे काही नेते वर्णिलेले आहेत ते सगळेच नेते पाहत असताना त्या सगळ्या नेत्यामध्ये बजरंग देसाई असतील, बदामराव आसवरे असतील, नारायण सावंत असतील, हे सगळे प्रातिनिधिक रूप आपल्या समोर आलेले आहेत. तुम्ही ज्या ज्या भागामध्ये ऐकत असाल तर त्या भागाभागामधले जे काही राज्यकर्ते आहेत हे सगळ्याच राज्यकर्त्यांचे अनुभव कमी जास्त प्रमाणामध्ये असल्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे नाहीत, इथल्या वंचितांचे प्रश्न सोडायचे नाहीत, इथल्या दलितांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, अशा पद्धतीची भूमिका घेऊनच राज्यकर्ते आपल्याला वावरताना दिसत असतात. आणि असे प्रश्न जर भेजत जर पडत राहिले तर मात्र त्यांची जी काही तात्पुरती तकलादूची जी काही खुर्ची आहे ही खुर्ची टिकून राहू शकते. आणि यदा कदाचित अशा शाश्वत धोरण जर राबवले, शेतकरी संपन्न जर झाला तर त्यांना भीती आहे की त्यांचं राजकारण संपून जाईल की काय. म्हणून यदा कदाचित राज्यकर्त्यांचा एकूणच इथल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, इथल्या वंचित वर्गांच्या बाबतीमध्ये केवळ तकलादू स्वरूपाचे किंवा तुटपुंजे स्वरूपाचे किंवा तात्पुरत्या मलमपट्ट्या करण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी चालवलेले आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न शाश्वत स्वरूपाचे सोडायचे नाहीत हा त्यांनी या निमित्ताने अट्टहास धरलेला आपल्याला दिसून येतो. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय आसारामजी लोमटे सरांचं मी हार्दिक स्वागत करतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. मधल्या काळात तांत्रिक कारणानं लाईव्ह कार्यक्रमात थोडासा व्यत्यय आलेला होता. आदरणीय आसारामजी लोमटे सर, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर पी विठ्ठल सर, भीमसेन भडंगे सर, तेही या कार्यक्रमाला लाईव्ह आहेत आणि खरं सार्थकता आम्हाला याच्यामध्ये वाटते. ज्यांच्या साहित्यकृतीवर संवाद साधला जातोय ते लेखक स्वतः ऐकत आहेत. धन्यवाद सर. तर हे ऐकत असताना संवादकांना आनंद जेवढा होतोय तेवढा संयोजकांनाही निश्चितच आनंद होतोय. आदरणीय आसाराम लोमटे सरांनी प्रत्यक्षात कार्यक्रमामध्ये संवाद साधलेला आहे त्यांच्या स्वतःच्या साहित्यकृतीवर, पण आज त्यांच्या साहित्यकृतीवर दुसऱ्यांनी संवाद साधत असताना ऐकणं याच्यातला एक वेगळा अनुभव ते आज घेत आहेत आणि त्याचा आनंद आम्हाला सर्वस्वी होतोय. धन्यवाद सर. आपल्या आशीर्वादानं हा कार्यक्रम निश्चित असाच पुढे चालू राहीलच यात काही शंका मला वाटत नाहीये. यानंतर आपण उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट देत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये, पण आज फेसबुक लाईव्ह असल्यामुळे कोणीही जन्मदिनाची तारीख या ठिकाणी नोंद केलेली नाही. तर एक प्रश्न मध्ये आलेला होता की आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव राऊत सरांनी एक संपादकीय पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, त्याचं नाव काय सांगावं असं एक प्रश्न आलेला होता. हेच ते पुस्तक आहे संपादित केलेलं शेतकरी संघटना
आणि मराठी साहित्याचे अनुबंध हे संपादित केलेला हा ग्रंथ समीक्षात्मक ग्रंथ आहे. या समीक्षात्मक ग्रंथामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि संघटना, त्यांचे कार्य काय काय ते सगळं याच्यामध्ये सविस्तरपणे आपल्याला ऐकायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. जरूर हेही पुस्तक आपण वाचावं आणि तसनच आपण आदरणीय ज्ञानदेव राऊत सरांच्या तोंडून ऐकलंय, ऐकण्यात आणि प्रत्यक्ष वाचनातला फरक अनुभवण्यासाठी किंवा सविस्तर त्याच्यातली माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आपण सगळ्यांनी तसनच ही कादंबरी वाचलीच पाहिजे. आदरणीय आसारामजी लोमटे सर हे साहित्यातले बाप माणूस आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची लिहिण्याची शैली, त्यांचं कथन हे सगळं काही अप्रतिम आहे आणि त्या अप्रतिमतेचं हे उदाहरण आहे. आपण सर्वांनी ही कादंबरी निश्चितच वाचावी. मला वाटतं मी हे सांगायची गरज नाही, कारण ऐकणाऱ्याला प्रत्येकाला आतुरता झालेली आहे की ही कादंबरी माझ्या हातात केव्हा पडेल आणि ही कादंबरी मी केव्हा वाचेन. निश्चितच आपल्याला जर कादंबरी मिळत नसेल तर मला सांगा, मी आपल्यापर्यंत पोच करायची जबाबदारी घेतो. धन्यवाद. यानंतर वाचकांना आपण जन्मदिनाची ग्रंथभेट देत असतो, पण जन्मदिनाची तारीख मात्र या फेसबुकच्या माध्यमातून कोणीही या ठिकाणी आमच्यापर्यंत दिलेली नाही. तरी परंतु आमच्या प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाचे संवादक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव नेमाजी राऊत सर यांचा आपण सत्कार करतोय. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि एक ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या भगिनी आदरणीय प्रतिभा ज्ञानदेव राऊतताई यांना मी विनंती करतोय, हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग यावा ही माझी भावना आहे. बायकोच्या हातून नवऱ्याचा सत्कार आणि ती सगळ्यांच्या देखत हा वेगळा अनुभव आहे. प्रत्येकाने एकदा घेऊन बघा, असा प्रसंग आपल्याही आयुष्यात यावं ही माझी इच्छा आहे. तर मी आदरणीय ताईंना विनंती करतोय की सरांना आभार पत्र, सन्मान चिन्ह आणि एक ग्रंथ भेट देऊन सरांचा सत्कार करावा. नाही त्याच्यामध्ये ताईचा चेहरा दिसायला ना, राईट. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर बसा, छोटी अपूर्वा तर यानंतर नाही का, यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद खरं पाहिलं तर कोरोना हा वाईट प्रसंग, वाईट वेळ घेऊन आलेला आहे. कोरोनाचं नाव देखील ऐकायची आता कुणाची मानसिकता राहिलेली नाही. एवढा वाईट प्रसंग देणारा हा कोरोना, पण जगामध्ये प्रत्येक गोष्टी अपवादात्मक असतात आणि प्रत्येक वाईटामध्ये काहीतरी एखादं चांगलं असतं आणि प्रत्येक चांगल्यामध्ये एखादं कदाचित वाईट गुणही असू शकतो. आम्हाला कोरोनामध्ये मिळालेला चांगला गुण म्हणजे कोरोनाच्या कारणानं आम्हाला कार्यक्रम प्रत्यक्षात घेता आला नाही. संवादकांना घर सोडून बाहेर येता आलं नाही. संवादकांना त्याच्या घरातूनच संवाद साधावा लागला आणि यातच आम्हाला एक चांगली गोष्ट मिळाली. त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष त्यांच्याच धर्मपत्नीनं आम्ही करायचं ठरवलं. आतापर्यंत हा अनुभव आम्हाला चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आदरणीय रारम बोराडे सरांचा कार्यक्रम झाला, त्यांच्याच पत्नी अध्यक्ष होत्या. आदरणीय सदानंद मोरे सरांचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला त्यांच्याच धर्मपत्नी अध्यक्ष होत्या. आणि आज आदरणीय ज्ञानदेव राऊतजी सर संवादक आहेत, तर त्यांच्या कार्यक्रमाला देखील त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय प्रतिभाताई ज्ञानदेव राऊत या अध्यक्ष आहेत. तर अध्यक्षांचाही सत्कार आम्ही एक ग्रंथ भेट देऊन करत असतो. तर मी कुमारी अपूर्वाला विनंती करतोय की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई राऊत यांचं आम्ही उद्याच्या आशा हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. तिकडून
येतो हे. वरून घे थोडं. ओके, थँक्यू, धन्यवाद. यानंतर घरामध्ये नवऱ्याचं तोंड बंद करणारी बायको म्हणून बऱ्याच वेळेला भाषणामध्ये आम्ही ऐकलेलं आहे. पण बाहेर मात्र नवऱ्याच्या समोर तोंड न उघडणारी सात्विक महिला म्हणून कौतुक केलं जातं. या गोष्टी कितपत योग्य आहेत मला माहित नाही, पण बायकोनं नवऱ्याच्या समोर बोललंच पाहिजे हा आमचा अट्टहास असतो. आणि आज त्यांना अध्यक्ष करण्याचं कारणही आमचं तेच आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी आदरणीय प्रतिभाताईंना करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करा. बोला, आपल्याला कसं वाटला कार्यक्रम, त्यांनी बोललेलं कसं वाटलं, दररोजचं घरातलं बोलणं आणि आज पुस्तकावरचं बोलणं. सरांनी छान म्हणजे शेतकरी संघटनेबद्दल, शेतकरी जवळ घ्या जरा माईक. आवाज बंद कर. बोला. सरांनी शेतकऱ्याबद्दल व्यवस्थित छान सुंदर अशी मांडणी मांडली आहे. ती सर्वांनाच आवडली असेल, मलाही खूप आवडली. सरांनी आदरणीय आनंद कदम सरांनी मला अध्यक्षच बनवलं हे माझं खूप मोठं भाग्य आहे. धन्यवाद सर. ओके, अगदी बोलले असतील, बोललं असतं. धन्यवाद. यानंतर या कोरोनानं आणखी एक चांगली गोष्ट आमच्यासाठी घडवली. घरामध्ये वडील बोललेलं मुलींनी ऐकावं, आई बोललेलं ऐकावं, पण मुलींनी बोललं पाहिजे याच्यासाठी मुलींनाही संधी द्यायचं आम्हाला या कोरोनानं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून आज या आदरणीय आसारामजी लोमटे सरांच्या तसनच कादंबरीवरच्या संवादाचे संवादक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव नेमाजी राऊत सर आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिभा ज्ञानदेव राऊतताई, सर्व रसिकजन, या सर्वांचंच आभार मानण्याची विनंती मी या ठिकाणी कुमारी तेजस्विनी पंढरीनाथ राऊत हिला करतोय की तिनं या कार्यक्रमाचं आभार मानावं. सर्वांना नमस्कार. चला कवितेच्या मनात या कार्यक्रमात बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल आभार मानायची संधी दिल्याबद्दल खरं तर मला सर्वांचे आभार मानते. कदम सरांचेही खूप आभार मानते कारण त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन असतो, ते मांडण्यासाठी मी इथे उभी आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रतिभा ज्ञानदेव राऊत यांचे अध्यक्ष लाभलेल्या प्रतिभा ज्ञानदेव राऊत यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ या कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर ज्ञानदेव नेमाजी राऊत, संवादक म्हणून लाभलेले ज्ञानदेव नेमाजी राऊत यांनी आसाराम लोमटे यांची तसनस या कादंबरीबद्दल अतिशय सुंदर संवाद केला. यामध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या शेतकऱ्यांच्या भावना यांनी अतिशय सुंदर प्रमाणे सर्वांसमोर मांडल्या. त्यामुळे नक्कीच ऐकणाऱ्यांना असं वाटते की आपण ही कादंबरी लवकरात लवकर वाचावी आणि त्यामध्ये दिलेल्या ज्या भावना आहेत, त्यामध्ये दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते समजून घ्यावे, त्याच्याबद्दल बोलण्याची आपल्यालाही संधी भेटावी, त्यांना जाणून घेण्याची आपल्याला संधी भेटावी. हे खरं तर त्यांनी छान प्रमाणे मांडल्याबद्दल वाचकांना असं वाटतंय. त्यामुळे त्यांचेही मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला लाईव्ह लाभलेले अनेक प्रेक्षक त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ कार्यक्रमाला दिला आणि जे संवादक आहेत त्यांचा संवाद माहिती करून घेण्यासाठी त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अनेक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर. धन्यवाद.